मित्रांनो, आज दिनांक 14 मे 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री असणार आहेत. आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीचा जो अहवाल आहे, जो राज्य शासनाला या समितीने सादर केलेला आहे, या अहवालावर एक चर्चा होणार आहे, यावर एक मंथन होणार आहे. आणि नेमके कोणते शेतकरी यामध्ये असणार आहेत, कर्जमाफीची प्रक्रिया कशी असणार आहे, एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2025 पर्यंतच्या शेतकऱ्यांचा जो डेटा आहे तो सहकार विभागाने म्हणजे त्यांना भेटलेला आहे. तर यामध्ये नेमके कसे पात्रता असणार आहे, 2022च्या आधीच्या शेतकऱ्यांचं काय, किंवा ज्या शेतकऱ्यांनी 2025मध्ये कर्ज घेतलंय त्यांचं काय, या सगळ्या गोष्टीवर एक चर्चा होणार आहे. आणि त्यानंतर याचा एक GR येणार आहे. पुढे जर काही मित्रांनो याबद्दल आणखीन काही महत्त्वाचे अपडेट आले तर मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. पण तत्पूर्वी मित्रांनो, आज मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या विषयावर एक चर्चा होणार आहे. सो हेच एक महत्त्वाचं अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं. आपला नेहमी एक प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचण्याचा. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.